भंडारा नगर परिषदेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर काँग्रेस नगरसेवकांसाठी या जनरल मीटिंगमध्ये महिला नगरसेविकेशी गैरवर्तन केल्याचा आरोप. अभियंता धनश्री वंजारींवरती कारवाईची मागणी. वर्ध्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक. रामरक्षा आंदोलन करायचं नाही मग दानपेटी लुटू द्यायची का? सत्ताधाऱ्यांच्या टीकेवरती दानवेंचा पलटवार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनावरनं भरत गोगावलेंची उद्धव ठाकरेंवर टीका. आता राम आठवला ही चांगली बाब, तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं, गोगावलेंचा टोला. बोगस खतं, बियाणं आणि कीटकनाशक प्रकरणी फडणवीस सरकारचं मोठं पाऊल. शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावरती तक्रार निवारण समित्या स्थापन. तक्रार मिळताच 7 दिवसात पाहणी करण्याचे कृषी विभागाचे आदेश. डोंबिवलीमध्ये एसआयआर करण्यास बीएलओंची टाळाटाळ. सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयातनं फॉर्मचं वाटप होत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. भाजप नगरसेविका खुशबू चौधरींनी सर्व आरोप फेटाळले. निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला. मुंबईतल्या वांद्रेच्या एसआरए कार्यालयामध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची उपस्थिती. सलमान खानच्या हस्ते घरांच्या चाव्यांचं वितरण. सलमानला पाहण्यासाठी एसआरए कार्यालयामध्ये नागरिकांची तुफान गर्दी. नीटच्या परीक्षेमध्ये लातूर पॅटर्नचा डंका. लातूरमधनं 1200हून अधिक विद्यार्थ्यांना नीट परीक्षेमध्ये यश. शाहू महाविद्यालयातनं 450हून अधिक विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत यश. बारामतीच्या श्रावणी कुदळेची नीट परीक्षेमध्ये ऐतिहासिक कामगिरी. महाराष्ट्रामध्ये प्रथम तर देशात सर्व मुलींमध्ये अव्वल स्थान पटकावल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडनं श्रावणीचा व्हिडिओ कॉलद्वारे गौरव. पुण्यामध्ये शफी पठाण लिखित तुकाराम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. तुकाराम मुंडे स्वतः कार्यक्रमाला उपस्थित. एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकरही उपस्थित. कल्याण न्यायालयामध्ये वकील महेश जाधव यांच्या कृत्यामुळे प्रचंड गोंधळ. एअरड्रॉपद्वारे महिला वकिलांचे फोटो स्वतः मोबाईलमध्ये ट्रान्सफर करताना रंगेहात पकडलं. महिला वकिलांनी दिला चोप तर पोलिसांच्या ताब्यात. पुणे मनपामध्ये बदलीच्या नावाखाली फसवणूक करणारा आरोपी अटकेत. बदल्यांची कामं करून देण्याचं आमिष दाखवत आरोपी वीरेंद्र पवारकडनं अनेकांची फसवणूक. कोल्हापूरच्या भाजप कार्यकर्त्या सूरज साखरे गोळीबार प्रकरणामध्ये जयसिंगपूरच्या अंकली पूल परिसरातनं दोघांना अटक. सुपारी देऊन सूरज साखरेवरती गोळीबार केल्याचं तपासात निष्पन्न. जळगाव शहरामध्ये एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई. अयोध्यानगर परिसरातील एक तरुण गावठी कट्ट्यासह पोलिसांच्या जाळ्यात. आरोपी अभिषेक हवालदारला न्यायालयाकडनं पोलीस कोठडी. साताऱ्याच्या पुसेगावामध्ये वारकऱ्यांच्या गाडीला अपघात. फॉर्च्युनर आणि बोलेरो गाडीची समोरासमोर धडक. 10 महिला किरकोळ जखमी. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातल्या नागडे परिसरामध्ये दहशत पसरवलेला बिबट्या अखेर जेरबंद. वन विभागानं अप्पासाहेब साताळकर यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये काल मध्यरात्री बिबट्या अखेर जेरबंद. पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. गोंदिया शहरामध्ये धुमाकूळ घालणारं अस्वल जेरबंद. वन विभागाची रेस्क्यू मोहीम यशस्वी. रेस्क्यू करताना एक गार्ड जखमी झाल्याची माहिती. सोलापुरामध्ये तब्बल 1.5 महिन्यानंतर मुसळधार पावसाची हजेरी. विडी, घरकुल, कुंभार, वेस परिसरातील सखल भागामध्ये साचलं पाणी. येलो अलर्ट दरम्यान पावसानं हजेरी लावल्यामुळे सोलापूरकर सुखावले. बीडच्या पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गावामध्ये दमदार पावसाची हजेरी. पिकांना फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. अंबरनाथ बदलापुरात पावसाचा जोर वाढला. रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ. साताऱ्याच्या फलटणमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन. नाईक निंबाळकर घराण्याकडनं माऊलींचं राजवाड्यासमोर स्वागत. माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज फलटण. नांदेडमधल्या माहूरच्या रेणुकामातेच्या तांबूल प्रसादाला जीआय टॅग, जीआय मानांकन मिळणारा देशातला दुसरा तर महाराष्ट्रातला पहिला प्रसाद. तिरुपतीच्या लाडूनंतर तांबूलला मिळाला ऐतिहासिक बहुमान. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल भारत जपानमध्ये सहमती. प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 मध्ये सुरू होणार आणि 2030च्या दशकामध्ये जपानकडनं E10 बुलेट ट्रेन उपलब्ध होणार.